काही सेटिंग आहे कनेक्शन झाले की मी ते सेटिंग सांगतो पी आय कंट्रोलरमध्ये सेटिंग आता आपण जेव्हा आय होप सगळ्यांचे कनेक्शन झालेले असतील येस नाव नेक्स्ट थिंग इज वी हॅव टू डू सेटिंग्स विथ पी आय कंट्रोलर नाव व्हॉट सेटिंग्स वी हॅव टू डू सी this system now we are operating in closed loop manner. So what happens automatically the duty cycle is going to change. See आपण आउटपुट वोल्टेज कंट्रोल करणार आहे म्हणजेच काय ड्युटी सायकल चेंज करणार आहे ओके अँड वी नो दॅट द ड्युटी सायकल ऑफ दिस कन्व्हर्टर what will be its minimum and maximum value minimum is 0 and maximum 100% okay so it may happen that this PI controller can give a duty cycle output more than 1 also. It doesn't know the limits. आपल्याला काय करायला लागतं त्याला ते लिमिट्स घालून द्यायला लागतात ओके तर त्याच्यासाठी आपल्याला या PI कंट्रोलरचे काही सेटिंग्स करायला लागतील तर व्हॉट आर दोज सेटिंग्स सी जस्ट डबल क्लिक ऑन दिस PI कंट्रोलर ओके ॲक्च्युली आपण घेताना PID कंट्रोलर म्हणून घेतलेला होता ठीक आहे तर त्याची सेटिंग आपण एक PI कंट्रोलर म्हणून करतोय ओके सो टाईप ऑफ कंट्रोलर वी आर सेटिंग इट ॲज PI कंट्रोलर ओके देन आउटपुट सॅच्युरेशन म्हणून एक प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीजमध्ये आपण काय सेट करतोय लिमिट युअर आउटपुट so the limits that we are giving is maximum limit is 0.95 and minimum is 0 म्हणजे मी इथं या ब्लॉकमध्ये काय करतोय मिनिमम ड्युटी सायकल 0 कन्सिडर करतोय आणि मॅक्सिमम 0.95 ओके येस PI मध्ये दिसत नाही I'll check. Go through PID advance. If you have done this setting of limiting output, that is output saturation to 0 and 0.5, 0 and 0.9, let us come back to this one. तर आता आपण परत त्या मेन सेटिंगमध्ये येऊ. मेन सेटिंगमध्ये तुम्हाला प्रोपोर्शनल गेन आणि इंटिग्रल गेनची व्हॅल्यू सेट करायची आहे ओके set your proportional gain to be 1 and integral gain to be 0.01 integral gain 0.01 see main मध्ये आहे see I am telling you this value randomly okay provided for tuning of PID controller there are various methods starting from Ziegler-Nichols method. सरांना आता माहिती असतील सगळ्या मेथड्स
येस. तर आपण झिग्लर निकोल मेथडपासून सुरुवात करू शकतो. आय विल नॉट गोईंग टू डिटेल्स ऑफ दोज PID ट्युनिंग मेथड्स. मी फक्त इथे एक रँडम काहीतरी व्हॅल्यू देतो. इट विल सेट. ओके. पण इफ यू वॉन्ट यू कॅन नोट दिस पॉईंट ॲज PID कंट्रोलर और PI कंट्रोलर ट्युनिंग मेथड्स. ओके. सी, जेव्हा तुम्ही एखादा कन्व्हर्टर डिझाईन करता आणि त्याच्यासाठी एक कंट्रोलर डेव्हलप करता, तर त्याच्यामध्ये अपेक्षित काय असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कंट्रोलरचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग तयार करा. ओके. बाय कन्स्ट्रक्टिंग मॅथमॅटिकल मॉडेल ऑप्टेन ट्रान्सफर फंक्शन. तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन हे 2-3 प्रकारे तयार करता येतं. त्यापैकी सिम्पलेस्ट फॉर्म आहे ते इनपुट टू आउटपुट ट्रान्सफर फंक्शन. सेकंड इज कंट्रोल टू आउटपुट ट्रान्सफर फंक्शन. ओके. तुम्ही कंट्रोल टू आउटपुट ट्रान्सफर फंक्शन तयार करा आणि त्याचं रूट लोकस बोर्डे प्लॉट स्केच करा आणि त्याच्यावरून तुम्ही या PI कंट्रोलरचे ट्युनिंग व्हॅल्यूज, प्रपोर्शनल गेन आणि इंटिग्रल गेन फाइंड आउट करू शकता, विच इज ऑथेंटिक मेथड ऑफ ट्युनिंग PI कंट्रोलर. अदर मेथड इज ट्रायल एरर. आपलं एक लॉटरीचं तिकीट घ्यायचं, लागलं तर एन्जॉय करायचं, किंवा जोपर्यंत तिकीट लागत नाही तोपर्यंत तिकीट काढत राहायचं. ओके. जस्ट ट्रायल एरर मेथड आहे ही. मी फक्त एक ट्रायल एरर बेसिसवरती या गेन व्हॅल्यू सेट केलेल्या आहेत. ओके. येस. आफ्टर डुईंग ऑल दिस सेटिंग विल क्लिक ओके अँड हिट रन बटन. आता मी या सिस्टीममध्ये काय केलेलं आहे, जो स्टेप सिग्नल घेतला होता त्याची इनिशियल व्हॅल्यू 15 सेट केलेली आहे आणि फायनल व्हॅल्यू 20 सेट केलेली आहे. ओके. सी, स्टेप सिग्नल ॲट t इज इक्वल टू 0.5 इट्स व्हॅल्यू चेंजेस फ्रॉम 15 to 20. ओके. म्हणजे अप टू t इज इक्वल टू 0.5 माझा रेफरन्स आहे 15 वोल्ट आणि 0.5 नंतर रेफरन्स आहे 20 वोल्ट. Okay. Now let us see what is response of this. Okay, I am getting my response like this. I'll just check on set limits from 0 to 20. Okay, now you can see up to t is equal to 0.5, this controller has tuned output voltage to 15 volt. Okay. And at t is equal to 0.5, I have changed my reference value from 15 to 20. Now you can see output has reached 20. Okay. Okay. So this is how I have regulated output voltage according to set point. ओके. मी सेट पॉईंटच बदलला, पण ॲक्च्युअल सिस्टीममध्ये काय असतं, लोड बदलतो. इन ॲक्च्युअल सिस्टीम वी चेंज द लोड. सो व्हॉट यू कॅन डू इन युअर सिस्टीम, यू कॅन ॲड वन मोर रेजिस्टर ओव्हर हिअर इन सिरीज विथ सर्किट ब्रेकर. एक सर्किट ब्रेकर वापरून तुम्ही इथे अजून एक रेजिस्टन्स ॲड करू शकता पॅरललमध्ये, सो दॅट तुमचा टोटल लोड जो आहे तो बदलून जाईल. अँड देन यू कॅन चेक आउटपुट प्रोव्हाइडेड यू मेंटेन दिस रेफरन्स कॉन्स्टंट. ओके. 2 प्रकारे आहेत तुमचं कंट्रोलर ट्यून आहे का नाही हे चेक करायचे. एक तर रेफरन्स व्हॅल्यू बदला आणि आउटपुट चेक करा, किंवा हा जो रेफरन्स आहे हा रेफरन्स कॉन्स्टंट ठेवायचा. Let us keep it constant to 15 only, and then change load resistance value. Okay. So this is how you can do your simulation in n number of ways. See, whatever I have discussed with you, it is simple buck converter and its closed loop operation. Likewise, for electric vehicles, we have to consider अदर टाईप्स ऑफ कन्व्हर्टर्स आहेत. म्हणजे हा फक्त एकच कन्व्हर्टर आहे, असे अजून एक 7 सर्किट्स आहेत. हे 7च्या 7 सर्किट आपण काही डिस्कस करणार नाही आहोत. फक्त त्या सर्किट्स कुठले कुठले आहेत
ते मी तुम्हाला एक 15 ते 20 मिनिटं सांगतो आणि आपण सेशन क्लोज करूया. इज इट ओके ऑर डू यू वॉन्ट टू ब्रेक? नाही ना, गरज नाही आहे. बहुतेक मला एकट्यालाच अशी गरज वाटत होती. ओके okay. In addition to this, what I will do, I will share with you few PDF files. Okay, I will share with you a few PDF files which are standardly recommended by Texas Instruments to calculate elements of a converter. ओके, एखाद्याला जर तुम्हाला जर बक कन्व्हर्टर तयार करायचं असेल एका पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही इंडक्टर, लोड रेझिस्टन्स, इनपुट व्होल्टेज, ड्युटी सायकल या व्हॅल्यू कशा सेट करणार आहे, तर त्याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युलाज आहेत. ओके, सो विच फॉर्म्युले यू हॅव टू कन्सिडर? फर्स्ट इज फॉर्म्युला फॉर इंडक्टर रिपल करंट. ओके, second is formula for finding value of inductor L. Okay, next is for diode selection. See, जेव्हा तुम्ही डायोड सिलेक्ट करत असताना तेव्हा तुम्हाला डायोडचं करंट किती आहे हे फाइंड आउट करायला लागतं. You have to select कॅपॅसिटर व्हॅल्यू. आउटपुट साईडला जो कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यूसाठी एक फॉर्म्युला आहे. ओके, आय विल शेअर ऑल दिस PDFs विथ यू. यू कॅन गो थ्रू दिस फॉर्म्युलेज लेटर ऑन.